हाय फ्रेंड, आज आपण बघणार आहोत बेसनचा पोळा। तर बेसनचा पोळा कसा करायचा, तर त्यासाठी मी हे चिरून कांदा घेतलेला आहे। एक कांदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालून घेते। कांद्यामध्ये बेसन मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने त्यानंतर ह्याच्यामध्ये धना पावडर घालून घेऊया, हळद घालून घेऊया, मसाला कलरसाठी मसाला, गरम मसाला, मीठ घालून घेणार आहे आणि सगळं मिक्स करायचं पुन्हा एकदा। त्यामध्ये आता पाणी ॲड करायचं, असं पाहिजे त्याप्रमाणे। हे बघ, असं एकदम घट्ट करून घेतलेलं आहे। एकदम पातळपणा आणि एकदम घट्टपणा अशा पद्धतीत पोळ्यासाठी पीठ लागते, तसं मी बनवून घेतलेलं आहे। आता गॅसवर मी तवा ठेवते आणि त्यात तेल घालून त्यामध्ये हे मिश्रण टाकून पसरवून घ्यायचं। तवा गरम झालेला आहे, आता मी तेल घातलेलं आहे। आता हे जे सारण झालेलं आहे ते मी या तव्यामध्ये घालून घेतो। हे असं घालून घेतलं, स्प्रेड करायचं। त्याच्यावर झाकण, गॅस स्लो करून ठेवून द्यायचं। झाकण काढून घेतलेलं आहे आणि पोळ्याला पलटी मारली। दोन्ही साईड चांगलं शेकून घ्यायचं। पोळा चांगला शेकला पाहिजे काढायला। बेसनचा पोळा शेकून झालेला आहे दोन्ही साईडने चांगला। तर मी तो काढून घेत आहे। अशा प्रकारे शेकून घ्यायचं। आता डिशमध्ये काढून घ्यायचं। चांगला कुरकुरीत पोळा होतो। आपला बेसनचा पोळा तयार झालेला आहे। अशा पद्धतीत बेसनचा पोळा तयार